कोकणात चिकन करा, मटण करा, कुठलीही कडधान्याची आमटी करा, उसळ करा, कुर्ल्यांचा रस्सा, वांग्याची भाजी म्हणजे भरलं वांगं वगैरे काही करायचं असेल तर पाहिजे भाजणीचं वाटण. आणि हे भाजणीचं वाटण आपण आता बघूया आज. मालवणी जेवण म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची आली भाजणी. तर भाजणी कशी करायची? तर सगळं कांदा, खोबरं, गरम मसाले वाटून भाजून सगळे वाटून ठेवायचे आणि त्याला म्हणतात भाजणीचं वाटण. ते तुम्ही कितीतरी वेळा वापरू शकता फ्रीझरमध्ये ठेवलेलं असलं तर. तर इथे मी तुम्हाला थोडंसं वाटण करून दाखवते. तर मी 3 कांदे घेतलेत मोठेसे. त्याच्यासाठी एक सुका नारळ घेतला आहे, गुडगुडं म्हणतो आम्ही त्याला. अर्धा नारळ ओला घेतला आहे किसून. गरम मसाले घेतलेत, लवंग, मिरी, दालचिनी, वेलची, सगळं, तिळ, खसखस, धणे, बडीशेप हे सगळं घेतलं. आणि ओला मसाला घेतला आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. आणि आता हे सगळं सुका नारळ वगैरे मी किसून घेते, म्हणजे मी मिक्सरलाच लावून घेतलं तुकडे करून, लसूण सोलून घेतला आणि कांदे चिरून घेतले. तर आता आपण भाजणी कशी करायची बघूया. 2 चमचे तेल घालायचं कढईत आणि सगळ्यात पहिला कांदा भाजून घ्यायचा. कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मस्त भाजायचा, पण तेल कमी वापरायचं. परत तेल नाही घालायचं. कमी तेलात असं मस्तपैकी हे बघा छान भाजून घ्यायचा. कढईला काळी होऊ दे, टेन्शन घेऊ नका, नंतर घासता येईल, पण ते छान तेल जास्त घालू नका. आणि मस्त भाजून घ्यायचं आणि त्याच्यावर ओला मसाला घालायचा कांदा होत आला की. आणि परत 2 ते 3 मिनटं हे सगळं हिरवी मिरची या सगळं मसाला जो ओला घातला ना तो सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे सेपरेट भाजायचं, ह्याच्यात खोबरं नाही घालायचं. आणि हे काढून घ्यायचं आणि परत 2 चमचे तेल घेऊन आपण आता सुका नारळ जो किसून घेतला आहे, म्हणजे मी मिक्सरला लावला आहे, तो किसलेलं खोबरं, सुकं खोबरं भाजून घ्यायचं. पण त्याच्यासाठी गॅस थोडा कमी ठेवायचा, मंद ठेवायचा, नाहीतर ते करपू शकतं. तर हे खोबरं पहिलं भाजून घेऊया आता आपण. आणि हे सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मस्तपैकी हळूहळू स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आणि हे काढायचं. आता माझा व्हिडिओ थोडासा पुढे स्किप झाला आहे, तर परत 2 चमचे तेल घालून त्याच्यात मी सगळे गरम मसाले घातले, जे आपण आता काढून दाखवलेले मी ते सगळे गरम मसाले घातले. आणि त्याच्यावर ओलं खोबरं घालायचं, जे ओला नारळ जो घेतलेला अर्धा ते घालून आता हे सगळं परत सेपरेट छान भाजून घ्यायचं. आणि ह्याचा एकदम फार ब्राऊन कलर नाही, थोडासा हलका ब्राऊन असा झाला कलर, हे बघा रंग, की हा मसाला काढून घ्यायचा. आता हे सगळं वाटण आपल्याला एकत्र करून मस्तपैकी वाटून घ्यायचं, बेतात पाणी घालून. आणि छान वाटण करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. आणि लगेच वापरायचं तर लगेच वापरू शकता. आणि तुम्हाला सेपरेट करून ठेवायचं तर तसं ठेवू शकता. आणि पाहिजे तो पदार्थ पाहिजे तेव्हा बनवू शकता.